गुरुदक्षिणा जी एका शिष्यापुरती नव्हती, संपूर्ण समाजासाठी होती. एखादा गुरु आपल्या शिष्याकडे गुरुदक्षिणा म्हणून काय मागू शकतो? धन, सेवा, सोनं नाणं. पण एका गुरूंनी अशी गुरुदक्षिणा मागितली जी एका शिष्यापुरती नव्हती, ती संपूर्ण समाजासाठी होती. ही कथा आहे स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचे गुरु स्वामी विरजानंद यांची. स्वामी दयानंद सरस्वती यांचं बालपणीचं नाव होतं मूळशंकर. त्यांचं घर धार्मिक होतं. त्यांच्याकडे पूजा, अभिषेक, कर्मकांड, वेदांचा अभ्यास असं सगळं होतं. पण मूळशंकरांच्या मनात मात्र एक प्रश्न सतत जागा होता. धर्म म्हणजे फक्त विधी की त्यामागे आणखी काही आहे? ते प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधत असत. ते लहान असताना त्यांच्या बहिणीचं आणि काकांचं निधन झालं. त्या घटनांनी त्यांना जीवनाकडे नव्या नजरेतून पाहायला शिकवलं. दरम्यान घरातून विवाहासाठी आग्रह सुरू झाला आणि एके दिवशी मूळशंकरांनी घर सोडलं. संसारापासून पळ काढण्यासाठी नाही, तर सत्याच्या शोधासाठी. यानंतर सुरू झाली मूळशंकरांची जवळपास 2 दशकांची अखंड भ्रमंती. हिमालय, काशी, हरिद्वार, ऋषिकेश, अनेक आश्रम, अनेक साधू, अनेक विद्वान. या सगळ्या भ्रमंतीत त्यांना ज्ञान तर मिळत होतं, पण मनाला उत्तर मात्र मिळत नव्हतं. एक प्रश्न त्यांची पाठ सोडत नव्हता. ईश्वर म्हणजे नेमकं काय? तो फक्त मूर्तीत आहे की संपूर्ण सृष्टीत? धर्म म्हणजे केवळ कर्मकांड की जगण्याची एक पद्धत? आणि सर्वात महत्वाचं, वेद नेमकं काय सांगतात? अखेर त्यांचा शोध मथुरेला येऊन थांबला. तिथे होते स्वामी विरजानंद. डोळ्यांनी अंध पण ज्ञानदृष्टीने विलक्षण प्रखर. संस्कृत व्याकरण, वेद आणि शास्त्रांवर त्यांचं असामान्य प्रभुत्व होतं. त्यांच्याकडे दुरून दुरून विद्यार्थी शिक्षणासाठी येत. असं सांगितलं जातं की पहिल्याच भेटीत त्यांनी स्वामी दयानंदांना विचारलं, आजवर जे काही शिकलास ते सगळं बाजूला ठेवून पुन्हा नव्याने शिकायला तयार आहेस का? हा प्रश्न सोपा नव्हता, कारण नव्या ज्ञानापूर्वी जुन्या ज्ञानाचा अभिमान सोडावा लागणार होता. दयानंदांनी नम्रपणे होकार दिला आणि तिथून सुरुवात झाली त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण पण सर्वात महत्वाच्या अध्ययनाला. पुढची 2.5 ते 3 वर्ष त्यांनी गुरूंच्या सान्निध्यात वेद, संस्कृत व्याकरण, निरुक्त आणि आर्ष ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. स्वामी दयानंदांना ज्ञान मिळत होतं, पण त्याहून मोठी गोष्ट घडत होती. त्यांच्या विचारांना दिशा मिळत होती. अभ्यास पूर्ण झाला. गुरूंचा निरोप घेण्याची वेळ आली. स्वामी दयानंदांनी विनम्रपणे विचारलं, गुरुदेव, गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय देऊ? क्षणभर शांतता पसरली आणि मग गुरु म्हणाले, देशातील अज्ञानाचा अंधार दूर कर. वेदांचं खरं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचव. समाजाला कुप्रथांमधून मुक्त कर. हीच माझी गुरुदक्षिणा. ही गुरुदक्षिणा पैशाने फेडता येणारी नव्हती. ती आयुष्य समर्पित करूनच फेडावी लागणार होती. आणि स्वामी दयानंदांनी ही परतफेड तंतोतंत तशीच केली. सत्यार्थ प्रकाशसह अनेक ग्रंथांचं लेखन, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, बालविवाह, हुंडा, पडदा प्रथा आणि अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष, वेदांचा अभ्यास सर्वांसाठी खुला असावा यासाठी प्रयत्न आणि पुढे आर्य समाजाची स्थापना, हे संपूर्ण कार्य त्या एका गुरुदक्षिणेचाच विस्तार होतं. या कथेचं सार आजही तितकंच जिवंत आहे. आज आपल्या हातात माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर हजारो मतं उपलब्ध आहेत. पण माहिती मिळणं आणि सत्य समजणं यात फरक असतो. म्हणूनच स्वामी दयानंद सरस्वती यांची शिकवण आजही तितकीच जिवंत आहे. कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारू नका. प्रश्न विचारा.
मूळ स्रोत समजून घ्या आणि मग स्वतःचा विचार करा. कदाचित हीच त्या अलौकिक गुरुदक्षिणेची खरी परंपरा आहे.